झी 24 तास एक पाऊल पुढे। सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेसवर दरोडेखोरांनी दरोडा टाकला। धक्कादायक बाब म्हणजे दरोडा टाकणाऱ्या एका चोरट्याला पकडलं होतं, पण त्या दरोडेखोराला पोलिसांनी सोडून दिल्याचं समोर आलंय। रेल्वे प्रवाशांनीच पोलिसांना या दरोडेखोराकडून पैसे घेताना रंगेहात पकडल्याचं सांगण्यात येते, त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। दरम्यान दरोडेखोरांनी प्रवाशांना तीक्ष्ण हत्यारांचा धाक दाखवत त्यांच्याकडच्या किमती वस्तू पळवून नेल्या। पुण्याहून निघालेली इंटरसिटी ढवळस इथे क्रॉसिंगला थांबली होती। त्याच वेळी सुमारे 10 ते 15 दरोडेखोर रेल्वे बोगीत घुसले आणि त्यांनी प्रवाशांना मारहाण करायला सुरुवात केली। चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातले दागिने हिसकावून घेतले, तसेच जबर मारहाणही केली। सुमारे 15 महिला प्रवाशांचे दागिने दरोडेखोरांनी हिसकावून घेतले। मारहाणीत 3 प्रवासी जखमी झालेत। पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी दरोडेखोर पसार झाले। रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा घटनास्थळी भेट दिली तेव्हा प्रवासी चांगलेच संतापले होते। चिरीमिरी घेताना पोलिसांना रंगेहात पकडल्यानं प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होतोय। ट्रेनमध्ये पोलीस असतानाही या मार्गावर गेल्या महिन्याभरातली दरोड्याची ही चौथी घटना आहे। 2 दिवसांपूर्वीही या मार्गावर रेल्वेवर असाच दरोडा पडला होता। आधी आम्ही सगळे मागच्या डब्यामध्ये बसलेलो होतो, तिथनं 2 गुंडे आले। एका छतामध्ये मोठा भाला होता, लेडीज माणूस काही करू शकले नाही, जेंट्स बी काही करू शकले नाही, पण त्याच्यामध्ये गैरफायदा उचलले आणि आमचं लुटून नेलं। कुणाला जीव मारायचा प्रयत्न केला, कुणाला घाव लावलं, माझ्या गळ्यातलं नेलं, कानातलं नेलं। पण पोलीस लोक काय करतात, बोगीमध्ये मागून 3 आले, पुढनं 2 आले आणि दारामध्ये 4 होते। पोलीस होतं ना ते पूर्ण पिलं होतं आणि ते त्याचे मोठे जे अधिकारी होते ना त्यांना आम्ही सांगितलं पूर्ण गेल्यानंतर ते कारवाई करेल म्हणून असं बोलला। झी 24 तास एक पाऊल पुढे।